डॉक्टरांचं सरासरी आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा 10 वर्ष कमी आहे. तुम्ही प्रोटीन वाढवा, कार्बोहायड्रेट कमी करा, पण कुठल्याही प्रोटीन पावडरच्या नादी लागू नका. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी पण आता म्हटलं आहे, की प्रोटीन पावडर्स, प्रोटीन सप्लिमेंट्स आर बॅड फॉर हेल्थ. आतापर्यंत मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही हे शिकलो, की रोज 100 कॅलरीज जास्त खाल्ल्या तर 70 दिवसांनी 1 किलो वजन वाढतं. पण असं घडताना व्यवहारात दिसत नाही, हा भाग वेगळा. पण तर तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनची लेवल वाढली, की तुम्ही लठ्ठ होणार, तुमच्या पोटामध्ये चरबी जमा होणार, तुमचं ब्लड प्रेशर वाढणार, तुमच्या शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढणार, थायरॉइडचा प्रॉब्लेम होणार, महिलांमध्ये पीसीओडी, पीसीओएस होणार, मुलं होणार नाहीत, इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि टाईप 2 डायबिटीस. जे कोणी डायबेटिक आहे त्यांना असं वाटतं न्यूली डायग्नोज डायबेटिक तो जर आमच्याकडे आला 3 ते 6 महिन्यात तो नॉन डायबेटिक. तर 1 वर्षभरामध्ये तुमच्यापैकी किमान निम्म्या लोकांचे औषध मी बंद करेन, हा माझा शब्द आहे. की 2012 मध्ये माझं वजन कमी करायचा मी प्रयत्न करत होतो आणि 8-1 किलो माझं वजन जास्त होतं आणि मला वाटायचं मी प्राध्यापक आहे, मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतो, एवढी पुस्तकं वाचले, तर काय 3-4 महिन्यात आपण कमी करू. म्हणून मी अनेक प्रयोग केले. उपाशी राहायचं, जनरल मोटर्स डाएट केलं, सगळे प्रकार जे काही जगात असतात बरेचसे कॉमन ते सगळे करून बघितले. माझं वर्ष वाया गेलं. पैसे गेले, वेळ गेला आणि मुख्य म्हणजे माझी आशा मावळली, की काय होऊ शकतं म्हणून. तेव्हा मला खूप फ्रस्ट्रेशन आलं. म्हटलं आपण आपल्याला जर वजन कमी करता नाही येत, तर आपण लोकांना काय सांगणार? तेव्हा मला डॉक्टर जिचकारांचं एकाने एक YouTubeवरचं लेक्चर आणून दिलं, की हे ऐक. एवढं 1 वर्ष तू सगळं मेहनत केली, काय उपयोग झाला नाही, हे ऐकून बघ. तर जिचकार 2004ला वारले. 2012ला मी YouTubeवर त्यांचं लेक्चर ऐकलं आणि त्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा मला आयुष्यात कोणतरी असं सांगितलं, की निरोगी राहायचं असेल तर 2 वेळा जेवा. आत्तापर्यंत मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही हे शिकलो, की रोज 100 कॅलरीज जास्त खाल्ल्या तर 70 दिवसांनी 1 किलो वजन वाढतं. इतकं साधं सोपं कॅल्क्युलेशन म्हणजे मग कमी करा तर कमी होईल. पण असं घडताना व्यवहारात दिसत नाही, हा भाग वेगळा. पण त्यामुळे माझ्या डोक्यात ते काही बसलं नाही. मी म्हटलं हे 2 वेळा खायला सांगतात कसं काय होणार? पण मी म्हटलं जाऊ दे, हा माणूस काही पैसे मागत नाही आपल्याकडे. आणि डॉक्टर जिचकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती बुद्धिमान माणूस होता. म्हटलं आपण करून तर पाहू. मग 3 महिने केलं मी आणि 8 किलो वजन कमी झालं. 2 इंच पोट कमी झालं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हा माणूस सांगतो किती महत्त्वाचा आहे आणि भारतासारख्या देशात जिथे पैसे नाही आपल्याकडे, तिथे किती महत्त्वाचं आहे. मग आम्ही हे कार्यक्रम सुरू केला. मग मी 2, 3, 4 लोकं कोणी पोट सुटलेला माणूस दिसला, की मी पळत जाऊन पकडायचो. आता माझे कोऑर्डिनेटर बरेच आले तिथे. त्यांची तीच अवस्था झाली आहे, की जेव्हा कोणाचं वजन 20 किलो कमी झालं, त्याला वाटतं सगळ्यांचीच पोटं कमी व्हायला पाहिजेत आता. मग तो दिसेल त्याच्या मागे लागून मी सांगायचो. तर बऱ्याच वेळा लोकं मी दिसलो, की दुसऱ्या रस्त्याने जायचे. मग कधी 4 लोकं, कधी 5 लोकं आणि मी आपला अर्धा पाऊण तास बोलायचो व्यवस्थित. आता देखील 1000 लोकं असले तरी तेवढाच बोलतो भरपूर. पण सांगायचा उद्देश काय, की मग सांगायला लागलो. तर तेव्हा डॉक्टर जिचकार म्हटले होते, की हे डायबिटीजवाल्यांनी करायचं नाही. आणि आम्ही घाबरायचो, की डायबिटीज इज सेक्रेड काऊ. डायबेटॉलॉजिस्ट, एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणजे सगळ्या आभाळातून पडलेले लोकं. तर आपण कुठल्या या भानगडीत पडा डायबिटीज आम्ही म्हणतो नको. पण पेशंट आपलं ऐकत नाहीत. ती चांगली गोष्ट असते कधी-कधी. आम्ही त्यांना सांगायचो वजन कमी करण्यासाठी करा आणि त्यातले डायबिटिकवाले पण करायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं, "सर तुम्ही आम्हाला करू नका म्हणाले होते. आमचं HbA1c कमी झालं. डॉक्टरने आमच्या गोळ्या कमी केल्या." तर लॉजिकली ते बरोबर होतं, की इन्शुलिन लेव्हल कमी झाली, तर तुम्हाला फायदा होणार हे लॉजिकल होतं. पण आम्ही घाबरत होतो, की त्याच्या गोळ्या चालू असतात, हायपोग्लायसेमिया होईल वगैरे, वगैरे. पण त्या पेशंटने जेव्हा आम्हाला शिकवलं, तेव्हा आम्ही प्री डायबिटीजवर काम सुरू केलं. मग ते रिव्हर्ट व्हायला लागले. मग हळू-हळू डायबिटीजमध्ये घुसलो. मग आता अशी अवस्था आली, की डायबिटीज रिव्हर्सल हे या लाईफस्टाईलचं मुख्य काम आहे. वेट लॉस हा साइड इफेक्ट आहे, असं आम्ही समजतो. त्याच्यामुळे मग हे काम सगळं वाढलं आणि सुरुवात माझ्यासाठी तिथून झाली. आणि डॉक्टर जिचकारांचं श्रेय यासाठी, की त्यांनी मला माझ्या आयुष्याचा पर्पज दिला. म्हणजे मी प्राध्यापक होतो, शिकवत होतो, हे सगळं करतच होतो, अनेक गोष्टी, पुस्तकं लिहित होतो. पण आयुष्यात करायचं काय पुढे आपण? तर त्यांनी मला असं मोठं एक स्वप्न दाखवलं, की मला आता असं वाटतं, की बुवा किती वर्ष कमीच पडतील, एवढं मोठं काम मिळालं. धन्यवाद सर. सकाळपासून किंवा कालपासून किंबहुना सर सेशन जे चालले आहेत ना, ते हॉस्पिटॅलिटी, हॉटेलियर, कन्झ्युमर फूड्स आणि आम्ही ना इकडे बसलेली बरीचशी मंडळी आम्ही व्यावसायिक मंडळी आहोत. हो. आम्ही सततचा तणाव, एक प्रकारची स्पर्धा, काहीतरी अचीव्ह करायचंय ह्याच्या पाठी धावत असतो सर कायम. आता आम्हाला जेव्हा विचारलं जातं, की एवढे का धावता तुम्ही? तर आम्ही सांगतो, की कुटुंबासाठी, टीमसाठी, आमच्या बिझनेससाठी, प्रगतीसाठी. सर मग हे सगळं करत असताना ना आरोग्य किंवा आपले रूटीन जे आपल्याला सेट करायचे आहेत, या गोष्टी पाठी पडतात.
तर आमच्या व्यावसायिक मंडळींसाठी सर तुमच्याकडनं काय सल्ला असेल दिवसाच्या म्हणजे डेली रुटीनमध्ये असे काय 2-3 बदल घडवले जाऊ शकतात तुमच्या सल्ल्याने, ज्याच्यामुळे आम्ही हे एक निरोगी आयुष्य जगू शकतो? एक तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे एक किस्सा तुम्हाला सांगतो आधी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक भारतीय उद्योगपती आणि एक अमेरिकन उद्योगपती. तर भारतीय उद्योगपतीची अशी इच्छा होती, की अमेरिकन उद्योगपतींनी 10,000 कोटी रुपये त्यांच्या व्यवसायात गुंतवावे आणि 5 वर्षामध्ये 10,000 कोटीचे 20,000 कोटी कसे करायचे असं सगळं त्यांचं प्लॅनिंग होतं. आणि मग ते अमेरिकन उद्योगपती त्या भारतीय उद्योगपतींच्या घरी आले. त्यांची चर्चा होती. मग भारतीय उद्योगपती सांगायला लागले, की माझा असा व्यवसाय आहे आणि तुम्ही तर एवढे पैसे टाकले तर ते असं होईल, तसं होईल सांगत होते. आता भारतीय उद्योगपती म्हणजे खात्यापित्या घरचा होता. म्हणजे पोट सुटणं ही म्हणजे खात्यापित्या घरचं असण्याचे लक्षण. तर ते बोलत होते, पण अमेरिकन उद्योगपती सारखं त्यांच्या पोटाकडे बघायचा. आता यांना वाटलं ठीक आहे, हे बोलत राहिले, पण तो सारखं पोटाकडेच बघत राहिला. शेवटी त्यांना कॉन्शियस झाले ते. ते म्हणाले, "ही गंमत आहे. मी आता एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी बोलतोय. हा माणूस माझ्या पोटाकडेच बघतोय." शेवटी ते वैतागून म्हणाले, की "आय एम गेटिंग ऑकवर्ड. तुम्ही सारखं माझ्या पोटाकडे बघता." तर तो अमेरिकन उद्योगपती म्हणाला, की "महोदय, तुम्ही 10,000 कोटीचे 20,000 कोटी करायचं म्हणताय 5 वर्षात, पण तुमची तर काही महिन्याची पण गॅरंटी दिसत नाही." म्हणजे सांगायचा उद्देश काय, की तुमचं आरोग्य ठीक असलं तर तुम्ही या सगळ्या गप्पा मारायच्या 5-10 वर्षाच्या. तुमचंच भरोसा नाही तर काय पुढे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्योजकच नाही, पोलीस मला हेच म्हणतात, की आमचा व्यवसाय आता संजय इथे आहे. आमचं काम असं आहे, आमच्या ड्युट्या अशा असतात. पत्रकार म्हणतात, आमचं कसं आहे सकाळी प्रेस कॉन्फरन्स, संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स. तर सगळ्या लोकांना मी काय सांगतो, की नाही म्हणायला शिका. खाण्याला नाही म्हणायला शिकलं तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता खाणं म्हणजे मी हे म्हणतोय. तर उद्योजक असो किंवा कोणी असो, पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या. आता तुम्हाला गंमत सांगतो, की डॉक्टर लोकं, आता आम्ही सगळे डॉक्टर लोकं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या देशामध्ये डॉक्टरांचं सरासरी आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा 10 वर्ष कमी आहे. म्हणजे दिव्याखाली अंधार किती मोठा आहे. जे लोकांना म्हणजे ज्ञान, नॉलेज आहे, पैसे आहेत, काय नाही आहे? इम्प्लिमेंटेशन नाही आहे. लोकांना आम्ही सांगतो सकाळी लवकर उठा, आम्ही झोपतोच 2:30 वाजता. बरं कामाचं स्वरूप असं आहे, की इमर्जन्सी आणि आम्हाला असं वाटतं, की जो डॉक्टर एका दिवसात 15 अँजिओप्लास्टी करतो तो मोठा डॉक्टर. पण जो माणूस आपल्या पोटापुरतं कमावतो, की 4च अँजिओप्लास्टी मला शक्य नाही माझ्या वेळात, तेवढं करून बाकीचे दुसऱ्याला देतो. तो आमच्यासाठी किंवा हा काय खरा डॉक्टर नाही. ह्या प्रकारामध्ये रॅट रेसमध्ये आम्ही त्यात फिरत जातो आणि मग आमचं आयुष्य 10 वर्ष कमी झालेलं आहे. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला हवं, उद्योजक असो कोणी असो, पहिल्यांदा तुम्ही माणूस आहात. मग काय असेल ते असाल पुढे. त्यामुळे माणसांना जे नियम लागू होतात, ते तुम्हाला लागू आहेत. तुमचं वय वाढणार, तुम्हाला आजार होणार, हे सगळं होणार आणि तुमच्याकडे पण 24 तासच आहेत. त्या 24 तासाचं विभागणी तुम्हाला 8 तास झोपणे, 6 ते 8 तास समजा आणि बाकी तुमचं काय असेल 10-12 तास काम करा, हरकत नाही. तर एकदा तुम्ही हे मान्य केलं, की मी माणूस आहे, मग उद्योजक आहे. नाही, आधी उद्योजक आहे, मग माणूस आहे म्हटलं तर प्रॉब्लेम सगळा. कारण ती इंडस्ट्री वाढवून करायचं काय? कशासाठी करायचं सगळं शेवटी? जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल, की आपल्याला आरोग्य, चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याला आरोग्य सांभाळणं आवश्यक आहे. आपण आरोग्य चांगलं सांभाळलं, तर आपण आपल्या लोकांची काळजी घेऊ शकतो. आणि तुम्ही कसे उद्योजक म्हणजे काय तुम्हाला फक्त एक कुटुंब नाही आहे, की 5च लोकं घरात. ते सर्वसामान्य कुटुंबाचं असेल किंवा नवरा-बायको, 2-4 मुलं काय असतील ते. तर तुमच्याकडे 500 लोकं काम करतात. त्यांचेही तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचं बघणं स्वतःकडे यासाठी आवश्यक आहे, की तुम्हाला लोकांना पण रोजगार द्यायचा आहे, त्यांचे आरोग्य बघायचं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे प्रायोरिटी ठरवणे, की पैशाचं महत्त्व आहे. अर्थात पैसे असल्याशिवाय तुम्हाला काही गोष्टी करताच येत नाहीत. ते मान्य आहे. पण किती पैसे पाहिजेत? असा काही विचार केलाय कधी? म्हणजे किती वाढवायचं आहे मला वाढवून? मग मला 200 कोटीचा व्यवसाय करायचा आहे, 100 कोटीचा. काहीतरी तुम्ही एक असा बेंचमार्क ठरवला, की मला एवढं करायचं आहे, तर मग तुम्ही तेवढं कराल. ते जर विदाऊट लिमिट असेल, तर तुम्ही ते पळतच राहाल त्याच्यामागे आणि पळत राहिलं, की मग जसं डॉक्टरांचं होतं बऱ्याच मी सांगितलं, की 10 वर्ष आयुष्य कमी, तसं उद्योजकांचंही होईल. त्यामुळे काही डिसिप्लिन, आहार-विहार, खायचं कसं, किती वेळा, ते व्यायाम
आणि आराम, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकलो, तर मला वाटतं उद्योजकांचं पण आरोग्य चांगलं राहू शकेल. थँक्यू सर. म्हणजे योगाला जाण्यासाठी मी एकदा प्रयत्न असा केला की जाऊया योगाला आणि मग माझी शरीरयष्टी म्हणजे आता जशी आहे तशी नव्हती सर आणि बऱ्यापैकी हेल्दी होतो मी. मग त्यांनी मला सांगितलं, "एक गोष्ट आहे जी तुला रोज करावी लागेल." म्हटलं, "काय आहे? कठीण आहे का?" म्हटले, "नाही, खूप सोपं आहे. ती अशी मान इथे पोहोचवायची आणि इथे पोहोचवायची." तुम्ही जे उत्तर सांगताय की गोष्टींना नकार दिला पाहिजे. मित्रांनो, मजेशीर गोष्ट अशी झाली की मी सरांना इन्व्हाईट करण्यासाठी गेल्या महिन्यामध्ये सरांच्या घरी गेलो होतो आणि आमच्या गप्पा झाल्या आणि सरांनी मला विचारलं, "मग चहा घेणार का?" मी सरांना विचारलं, "सर ऑफर करताय की चेक करताय?" तर मी चहा नाही घेतली. मी मुंबई पुणे रस्त्यावरनं येताना सर एका टपरीमध्ये चहा घेतली. नाही, चहा मी सुद्धा घेतो. चहा घेण्याचा प्रश्न नाही आहे. फक्त तो कसा चहा घ्यायचा हा प्रश्न आहे. म्हणजे जो आपला खडा चम्मच चहा असतो. म्हणजे खडा चम्मच माहिती आहे ना? की त्या ग्लासामध्ये इतकी साखर असते की चमचा ठेवला तो उभा राहतो. त्याला खडा चम्मच चहा म्हणतात. तर आपल्याकडे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं हॉटेलमध्ये म्हटलं की बिन साखरेचा चहा द्या. तर बिन साखर याचा अर्थ आपले लोकं कमी साखर असा घेतात. कारण बिन साखर म्हणजे त्यांना वाटतं अपराध केवढा मोठा गुन्हा की साखर टाकायची नाही असं कसं काय? तर चहा प्यायला काही हरकत नाहीये, पण नॉन डायबेटिक असाल, तर 25% दूध टाकून प्या सांगितलंय. डायबेटिक असाल तर ब्लॅक टी प्या. चहाला बंदी नाही. विषय साखर निघालाय सर. सर अनफॉर्च्युनेटली भारत आपण जगाचा कॅपिटल आहोत डायबिटीसचं. होणार आहोत. होणार आहोत. ओके. सो पण आम्ही होऊ देणार नाही. आमचं थँक अभियान यू. चालू आहे. थँक सो मच. सर आपण जर होऊ देणार नाही आहोत, तर अशा काय गोष्टी आपण करणार आहोत? काय गोष्टी आपण केल्या पाहिजे, की आपण कधीच जगाची डायबिटीसची राजधानी होणार नाही? म्हणजे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आता मला वाटतं दीक्षित लाईफस्टाईलकडेच येतोय आपण. कारण शेवटी कसं आहे की करायचं काय? तर तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनची लेव्हल वाढली, की तुम्ही लठ्ठ होणार, तुमच्या पोटामध्ये चरबी जमा होणार, तुमचं ब्लड प्रेशर वाढणार, तुमच्या शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढणार, थायरॉईडचा प्रॉब्लेम होणार, महिलांमध्ये पी-सी-ओ-डी, पी-सी-ओस होणार, मुलं होणार नाहीत, इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि टाईप 2 डायबिटीज होणार. असं ते सरळ सरळ साधं इक्वेशन आहे. आणि इन्शुलिन शरीरातलं वाढण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे, ते वारंवार खाणे हे आहे. कारण कमी खा, जास्त खा, इन्शुलिन तेवढंच तयार होतं. ते आपलं लक्षात येत नाही, की आपण एक चॉकलेट खाल्लं, तर तेवढंच इन्शुलिन येणार असेल आणि 2 पोळ्या भाजी खाऊन तेवढंच येणार असेल, तर आपलं वाटतं जेवण तर मी 2दाच केलं. पण 4 वेळा मी साखरेचा चहा पिला, तर आमच्यासाठी 4 अन् 2 6 जेवणं झालेली आहेत. मग इतक्या वेळा तुम्ही खात राहता वारंवार, त्याच्यामुळे इन्शुलिनची लेव्हल वाढते. इन्शुलिनची लेव्हल वाढली की सगळे प्रॉब्लेम होतात. इन्शुलिन तुम्हाला कमी करायचं असेल, तर तुम्हाला ही खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करायला लागेल. आणि किती कमी करायची? तर 2 वेळा जेवायचं. लाईफस्टाईलमध्ये काय सांगितलं, की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा. पहिला सल्ला. 2 वेळा का? देवाला प्रार्थना काय करता तुम्ही? देवा 2 वेळचं खायला मिळू दे. दुसरं कोणी असं कोणी म्हणतं का 4 वेळचं खायला मिळू दे? कोण म्हणत नाही. इतकं बेसिक आहे. दुसरं सांगितलं, की 55 मिनिटात जेवण संपवा. कारण इन्शुलिन निर्मितीचं चक्र हे 55 मिनिटाचं आहे. तर 55च्या आत संपवा. आता 55 खरं लागतच नाही. म्हणजे शनिवारी वगैरे लागत असतील लोकांना. पण इतर दिवशी तुम्हाला 55च्या जेवणं होतातच. 20-25 मिनिटात होतात. तर 55 जास्तीत जास्त वेळ आहे. तिसरी गोष्ट कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा. म्हणजे काय बाजारातून प्रोटीन पावडर आणून खाऊ नका. तुम्हाला इतकं प्रोटीन लागत नाही. फक्त किलोला 0.83 ग्रॅम्स ते 1 ग्रॅम एवढं लागतं. मग तुम्ही 60 किलो वजन असेल 60 ग्रॅम प्रोटीन लागलं तुम्हाला. तुम्ही 100 ग्रॅम सोयाबीन खाल्लं तुम्हाला 45 ग्रॅम प्रोटीन मिळतं. लोकं फार डेस्परेट व्हा, आम्ही व्हेजिटेरियन आहे, आम्हाला कसं काय प्रोटीन मिळणार? अरे ते सोयाबीन खा ना तू 50 ग्रॅम. त्याच्यात तुला 20-22 ग्रॅम प्रोटीन मिळतात. अगदीच काय सगळ्या चिकन आणि मटण खायला पाहिजे असं काही नाही आहे. व्हेजिटेरियनमध्ये पण आहे, पनीरमध्ये आहे, सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्ही प्रोटीन वाढवा, कार्बोहायड्रेट कमी करा, पण कुठल्याही प्रोटीन पावडरच्या नादी लागू नका. इथे स्टॉल असला तरी हरकत नाही. पण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी पण आता म्हटलं आहे, की प्रोटीन पावडर्स, प्रोटीन सप्लिमेंट्स आर बॅड फॉर हेल्थ. आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पण आता डोक्यात प्रकाश पडलेला आहे. तेही गाईडलाईनमध्ये असं म्हणतात, की दिवसात जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा जेवा. स्नॅकिंग करू नका. आता कशामुळे म्हणतात कदाचित माझ्यामुळे म्हणत असतील. त्याचं क्रेडिट देतील की नाही माहीत नाही. पण असं म्हणायला येतं. म्हणजे पहिली गोष्ट 2दा जेवा, दुसरं 55 मिनिटात संपवा, तिसरं कार्बोहायड्रेट कमी करा. कारण आपल्या जेवणामध्ये पोळी, भाकरी, भात,
फळं, गोड, कार्बोहायड्रेटचा भडीमार आहे. आम्ही 85% कार्बोहायड्रेट खातो. त्यामुळे जेवण झालं, डायजेशन झालं की ग्लुकोजचा महापूर येतो रक्तात. ते कमी करा आणि प्रोटीन वाढवा. ते कसं करायचं? तर जेवणाचा एक सिक्वेन्स सांगितला आहे. फार सोपा सिक्वेन्स आहे. तुम्ही सुरुवातीला 4 बदाम, 4 अक्रोड किंवा मुठभर शेंगदाणे हे भिजवून ठेवा आणि त्यांनी जेवणाची सुरुवात करा. त्याच्यानंतर वाटीभर सॅलड खा. वाटीभरचा अर्थ काय? एक काकडी, एक टोमॅटो चिरल्यावर जेवढा आयबस तयार होतो तेवढं सॅलड खा. त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य खा किंवा 2 उकडलेली अंडी खा. आता हा सिक्वेन्स दोन्ही जेवणांचा आहे. हे 3 खाऊन झालं की मग काय मिळेल ते खा. तुमच्या घरात पिझ्झा आला आणि 4 लोक आहेत, तर पिझ्झाचे 4 तुकडे होतात. तुमचा तुकडा तुम्ही खा. पण हे सिक्वेन्स फॉलो करा. जेवणाची सुरुवात कधी पोळी, भाकरी, भाताने करू नका. हे झालं जेवायचं कसं? आता डायबिटिक असाल तर तुम्हाला सॅलडमध्ये गाजर आणि बीट चालत नाही. आणि जेवताना कुठलंही गोड चालत नाही, फळं चालत नाही. गोड म्हणजे गूळ, साखर, मध, शुगर फ्री काही चालत नाही. आता 2 जेवणाच्या मध्ये भूक लागेल. आता तुम्ही 6 वेळा खाता, उद्या माझं ऐकून 2दा खायला लागाल. तर सायकॉलॉजिकली डोकं दुखेल, अशक्तपणा वाटेल. तर काय काय चालतं? पाणी चालतं सगळ्यात बेस्ट. दुसरं आहे पातळ ताक. 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा. तिसरं चालतं ब्लॅक टी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी. कुठलाही फ्लेवर नको. आजकाल ग्रीन टीमध्ये किंवा चहामध्ये कुठले कुठले फ्लेवर घालतात. दालचिनी काय घालतात, काळे मिरे काय घालतात. मी म्हणतो तुम्ही रस्साच प्या त्यापेक्षा. पांढरा तांबडा. चहात तुम्हाला कशाला मसाले पाहिजे? तर कुठलाही फ्लेवर नसलेला अशा प्रकारचा ब्लॅक टी तुम्ही घ्या. त्यात गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकू नका. हे 3 पदार्थ दिवसभरात किती वेळा किती घ्या. काही लिमिट नाही. थर्मास भरून घेऊन जा आणि प्या. म्हणजे काय कसं जेवायचं सांगितलं, मध्ये काय घ्यायचं ते पण सांगितलं. आता तुम्हाला डायबिटीज नाही तर आणखीन 3 पदार्थ चालतात. 25% दुधाचा चहा जसा आपण आता घेतला. शहाळ्याचं पाणी दिवसातून एकदा आणि 1 टोमॅटो दिवसभरात. हे 3 पदार्थ कोणासाठी? नॉन डायबिटिकसाठी. पण आता हे नॉन डायबिटिक, डायबिटिक कळणार कसं? आता किती लोकांना डायबिटीज आहे इथे हात वर केला तर कळेल. बऱ्याच लोकांनी म्हणजे एक 10%, 5% लोकांनी वर केले. ज्यांनी हात वर केले नाही त्यांच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे यासाठी नाही तुम्ही खोटं बोलता म्हणून. बरेच लोक म्हणतात आमचं ब्लड शुगर नॉर्मल आहे. म्हणून आम्ही नॉन डायबिटिक. तर भारतीय मनोवृत्ती डायग्नोस व्हायला घाबरण्याची. आम्ही आजाराला नाही घाबरत. आम्ही डायग्नोस व्हायला घाबरतो. तुम्हाला सांगितलं उद्या ब्लड शुगर करा तर आज काय कमी खाणार? गोड तर खातच नाही. काही लोक पळून सुद्धा येतात 4 किलोमीटर. मग उद्या ब्लड शुगर नॉर्मल. मग पुन्हा वर्षभर गुलाबजाम, रसगुल्ला खायला मोकळा. त्यामुळे HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन या 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. फास्टिंग इन्शुलिन म्हणजे इन्शुलिन हा हार्मोन हे आमच्या आजाराचं कारण आहे. इन्शुलिन निर्माण झालं नाही तर तुम्ही टाईप 1 डायबिटीस आहात. खूप तयार झालं काम करत नाही तर टाईप 2 डायबिटीस आहात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला फास्टिंग इन्शुलिन करायला सांगायला पाहिजे. ते दुर्दैवाने कोणी सांगत नाही. कॅम्पेनमध्ये आम्ही सांगतो. HbA1c करा 5.6. HbA1c 3 महिन्याचा ॲव्हरेज आहे. ब्लड शुगरमध्ये तुम्ही घपला करू शकता, की आज नाही खाल्लं तर उद्या येणार नाही. पण HbA1c 3 महिन्याचा ॲव्हरेज आहे. 15 दिवसापूर्वी खाल्लेला बालाजीचा लाडू पण त्यात येतो. लपवाछपी नाही करतायत. 5.6 पर्यंत नॉर्मल आहे. 5.7 ते 6.4 प्री डायबिटीस आहे. 6.5 च्या पुढे डायबिटीस आहे. फास्टिंग इन्शुलिन 10 पर्यंत पाहिजे. नियर 0 पाहिजे हेल्दी माणसाचं. नियर 0 पाहिजे. 10च्या पुढे गेलं प्री डायबिटीस. मग या 2 टेस्ट करा आणि त्यानुसार मी जे सांगितले पदार्थ काय चालतात काय नाहीत. आणि तुम्ही ठाण्याचे लोक नशिबवान आहात. इथे पूजा बसली. पूजा जरा उभं राहा 1 मिनिट. पूजा पवार आमची इथल्या डायबिटीज रिव्हर्सल सेंटरची कोऑर्डिनेटर आहे. आणि इथे आपलं सेंटर आहे ठाण्यामध्ये. आमचं दुर्दैव असं आहे की हे अभियान पूर्णपणे मोफत आहे. कोणाकडनं ₹1 आम्ही घेत नाही. तरी लोकांना ₹1000 खर्च करून ग्लिमिप्राइड आणि ग्लायकोमेटच्या गोळ्या खायची हौस आहे. म्हणजे आम्ही खात्रीने सांगतो ज्या लोकांनी हातवर केले त्या लोकांनी मी सांगितलेलं जर ऐकलं प्रामाणिकपणे तर 1 वर्षभरामध्ये तुमच्यापैकी किमान निम्म्या लोकांचे औषध मी बंद करेन. हा माझा शब्द आहे. असं असं तुम्हाला कुठला डॉक्टर सांगणार नाही कारण त्यांनी आयुष्यात ते केलं नाही. मी किमान 1000 लोकांचं औषध बंद केलं आहे आज भारतात. पुण्यातल्या माझ्या सेंटरमध्ये 492 लोक आहेत विदाऊट मेडिसिन. आणि या सगळ्यांचे रिपोर्ट आहेत. मी MD आहे, मी प्रोफेसर आहे, मी रिसर्चवर पुस्तकं लिहिली आहेत. मी 16 रिसर्च पेपर पब्लिश करून पब्लिक डोमेनमध्ये उभा आहे. त्यामुळे काय की हे सगळं असं घडतं तर ठाण्याचे लोक तर नशिबाने आहे. तिथे सहयोग हॉलमध्ये आपलं सेंटर चालतं दर मंगळवारी सकाळी 8:30 ते 11:30 असतं. तुम्ही तिथे जा. आमचा स्टॉल पण आहे. ते तुम्हाला पॅम्पलेटही मिळतील. जे कोणी डायबिटिक आहे ज्यांना असं वाटतं न्यूली डायग्नोज डायबिटिक तो जर आमच्याकडे आला तर 3 ते 6 महिन्यात तो नॉन डायबिटिक होईल. त्याला कुठलंही औषध घ्यायची गरज पडणार नाही ही तुम्हाला खात्री देतो.
पण माझं दुर्दैवाने आपलं असं झालेलं आहे, की माझा व्यवसाय हा आंधळ्यांच्या जगामध्ये आरसे विकण्याचं काम करतोय. लोकांना खायचं आहे, लोकांना एवढीशी गोळी. आता मी त्यावर व्हिडिओ सीरीज बनवतोय. इतनी सी गोली के करतब. लोकं म्हणतात एवढीशी तर गोळी आहे. म्हणजे इतके शिकले सवरलेले लोकं. त्यांना वाटतं मेटफॉर्मिन 500 मिलीग्रामची गोळी मोठी आहे, तर ती जास्त डेंजरस आहे आणि ग्लिमिप्राइड एवढीशी दिसते. आता ती त्याच्यापेक्षा 10 पट भयंकर इफेक्टिव्ह आहे. लोकांना हे कळत नाही. लोकांना आपल्या गोळ्यांची नावं माहीत नसतात. इंजिनिअर, तिथून मला ओरिसाहून फोन. "अरे माझं ते हे झालं, प्रिस्क्रिप्शन हरवलं, आता गोळ्या संपल्या. कुठली गोळी घेऊ?" म्हटलं, "कुठली गोळी होती?" "जी पासून सुरू होतं" म्हणे. मी म्हटलं, "किती बँकेमध्ये अकाउंट आहेत?" म्हणजे 4. "मग सगळे पासवर्ड माहिती आहेत का?" "हो" म्हणाला. पण गोळ्यांची नावं माहीत नाही. ही इलिटरसी आपल्या बाबतीत असा सगळा प्रकार आहे. त्यामुळे ही लाईफस्टाईल आणि याच्याबरोबर व्यायाम करायला सांगितलं आहे. हे 4.5 किलोमीटर वॉकिंग करा. 12-15 किलोमीटर सायकल चालवा. 45 सूर्यनमस्कार करा. कुठलाही व्यायाम. कोणी म्हणाला, "मला पाय हलवता येत नाही." किंवा माझ्यासारखं फ्रॅक्चर झालं कोणाला. त्याला खुर्चीवर बसून करायचे व्यायाम पण आमच्या YouTube चॅनलवर डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल नावाचं चॅनल आहे. त्याच्यावर डॉक्टर रत्ना आष्टेकर मॅडमनी टाकलेले आहेत. म्हणजे व्यायाम न करण्याची कुठलीही सबब नाही. आपल्याकडे लोकांना हालायचंच नाहीये. आणि आता बिल्डर कुठे असतील इथे बिल्डरसुद्धा. ते म्हणतात टाळ्या वाजवल्या की फॅन लागेल. टाळ्या वाजवल्या की तुमचं फ्रीज सुरू होईल. आणि लोकांना तेवढंही करायचं नाही. लोकं म्हणतात टाळ्या वाजवल्या माणूस ठेवतो एखादा. अशी सगळी अवस्था आहे. तर ही लाईफस्टाईल थोडक्यात सांगितली. ही जर केली, तर तुमचं वजन कमी होईल. 6 महिन्यात 6.5-7 किलो कमी होईल. 1.5 इंच पोट कमी होईल. HbA1c कमी होईल. फास्टिंग इन्शुलिन कमी होईल. तुम्हाला डायबिटीजच्या गोळ्या असतील, त्या कमी होतील किंवा बंद होतील. एवढं जरी उद्योजकांनी केलं, कोणी पण केलं, तर सगळ्यांना फायदा होणार. सर, तुम्ही एक गोष्ट सांगितलत, की आंधळ्यांच्या बाजारात आरसा विकायचं काम करताय तुम्ही. आणि माझी मित्रमंडळी पण इकडे सगळे मान्य करतील सर, जिभेला चव पाहिजे. आणि बाजारामध्ये एवढी आमिष आहेत, की प्रत्येक कॉर्नरला आपल्याला एक पिझ्झावाला दिसतोय, बर्गरवाला दिसतोय आणि थोड्याशा तणावग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतःला एक एक्सक्यूज देऊन आपण त्या स्ट्रेस ईटिंगमध्ये जातो. आपण त्या इमोशनल ईटिंगमध्ये जातो आणि तब्येत खराब करून घेतो. बरोबर. तर त्यावेळी आपल्या मनाला, आपल्या स्वतःला काय इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे, ज्याच्यामुळे आपण या सगळ्या स्ट्रेस ईटिंगपासून लांब राहू शकतो? म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, की आता स्ट्रेस आल्यानंतर स्ट्रेस तर हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे स्ट्रेसमध्ये आपण म्हणतो 2 प्रकारचा स्ट्रेस आहे. एकाला म्हणतो यू स्ट्रेस. यू स्ट्रेस म्हणजे काय? चांगला स्ट्रेस. की आता समजा माझा इंटरव्ह्यू आहे. तर मला माहिती आहे 200 लोकं, 300 लोकं जमलेले आहेत. तर आय हॅव टू परफॉर्म. मला चांगलं काहीतरी बोलायला पाहिजे. लोकांना ते आवडलं पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मला थोडा स्ट्रेस येतो. म्हणजे जरी मी 1000 लेक्चर दिले असले तरी 1001 लेक्चर हे नवीनच असतं. लोकं वेगळे असतात. तो स्ट्रेस येतो, पण तो स्ट्रेस कसा पॉझिटिव्ह आहे. मग मी तयारी करतो. आय डोंट टेक पीपल फॉर ग्रँटेड, की मला सगळं माहिती आहे, असं नाही. मी तयारी करतो ना, मग मी चांगलं परफॉर्म करतो. तो यू स्ट्रेस. आणि डिस्ट्रेस म्हणजे काय? मग मी ठाण्याच्या जसं-जसं जवळ येतो, तसं म्हणतो जाऊ द्या नको जायला. उगीच काय प्रश्न विचारले कोणी तर काय भानगड. सगळे उद्योजक आहेत, त्यांच्या डोक्यात काय-काय प्रश्न असतील, मी कशी उत्तर देणार? असं म्हणून मी जर हातपाय थरथरायला लागले माझे आणि मी शेवटी 5 मिनिटाच्या आधी फोन केला, "अमित, मी काय येत येत नाही, पोट दुखायला लागलं माझं." हा डिस्ट्रेस. तर डिस्ट्रेस कधी येतो? न आवडणारं काम जेव्हा करता तुम्ही, तेव्हा डिस्ट्रेस येतो. मग आपल्या उद्योगामध्ये शक्यतो असं काही करू नका, की जे तुम्हाला करायला आवडत नाही. तुम्हाला जे आवडतं ते करताना कधीच स्ट्रेस येत नाही. मला तुम्ही आता सांगितलं, की पहाटे 3 वाजता येऊन लेक्चर द्या. मला स्ट्रेस येणार नाही. पण मला तुम्ही दुसरं काही काम करायला सांगितलं, की जे मला आवडतच नाही, त्याचा मला स्ट्रेस येईल. तर आपल्या उद्योगामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला आवडतात आणि कुठल्या आहेत, की ज्या आपल्याला आवडत नाहीत. हे जर आपल्याला माहीत झालं, तर आपण त्याच्यापासून दूर राहिलं तर स्ट्रेसच्या गोष्टी या कमी होतील. आणि स्ट्रेस आल्यानंतर आपलं कुठल्या प्रकारचा पॅटर्न आहे आपला वागण्याचा, थोडं जर आपण रोजची दैनंदिनी लिहिली आपली, म्हणजे एक किंवा काय झालं बा आज, असा-असा घटना घडली आणि मला स्ट्रेस आला आणि मग मी हे पिझ्झा मागवला, हे केलं, रात्री 2 वाजता स्विगी, झोमॅटोवरनं काहीतरी मागवलं आणि खाल्लं आणि मग मला सकाळी 11ला जाग आली. हे लिहून ठेवलं असेल. अजून 2 महिन्यांनी परत असं झालं आणि हे मी केव्हा तरी 6 महिन्यांनी रिव्ह्यू केलं माझं. तर काय झालं होतं बुवा, की अमुक-अमुक एक एम्प्लॉयी माझ्याशी येऊन भांडला. पैशासाठी भांडला किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर कशासाठी भांडला. तर असं झालं तर मला स्ट्रेस येतो. मग मी काय करू शकतो? बुवा असा प्रसंग येणार नाही याची काळजी घेता येते. मग का आला प्रसंग असा? माझी चूक होती का त्याची चूक होती? किंवा मग मध्ये कोणाला तरी घालता येईल का? की जो माणूस जास्त जरा थोडा ब्लंट आहे. त्याला फार असा तो सेन्सिटिव्ह नाहीये, त्याला फरक पडत नाही. असं काही करता येईल का?
पण हे म्हणजे कसं आहे, की स्वतःला ऑब्झर्व्ह करणे ॲज अ थर्ड पर्सन हे फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्यातच राहिलो आणि याचा विचारच नाही केला तर हे रिपिटेटिव्ह बिहेवियर होईल. मग कधी स्ट्रेस आला की असंच होणार आणि एकदा मग आपण काय करतो, आपण असंही करतो, की माझं असंच आहे. म्हणजे ते एकदा आपण तसं म्हणायला लागलो, की हा मी असाच आहे, मला राग येतोच. अशा प्रसंगात मी असंच करतो. देन यू बिकम स्लेव्ह ऑफ युअर ओन हॅबिट. मग तुम्ही तिथे अडकून पडता, त्यातून बाहेर येऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही एकतर लोकांना सांगा, मला ऑब्झर्व्ह करा, मला सांगा. तुमच्याकडे चांगले लोकं असतील आणि घरामध्ये म्हणजे जरी किती तुम्हाला काय वाईट वाटलं तरी नवऱ्याला ऑब्झर्व्ह करणारी बायको असते. जरी ती प्रत्येक वेळेला तुमच्यावर टीका करत असली, तरीसुद्धा ती ऑब्झर्व्ह करू शकते, की बा असं झालं होतं तेव्हा असं झालं. तर तुम्ही एक कोणीतरी असं ऑब्झर्व्ह करणारा माणूस ठेवा. स्वतः डायरी लिहा, स्वतः ऑब्झर्व्ह करा, की कशामुळे झालं होतं. आणि स्ट्रेस ईटिंग ही कॉमन गोष्ट आहे. त्यामध्ये एक सिंड्रोम सुद्धा आहे, की त्याच्यामध्ये काही हार्मोन चेंजेस झाले समजा हायपोथॅलॅमसमध्ये, तर लोकं इतकं खाऊ शकतात, की त्यांचं स्टमक बर्स्ट जरी झालं, फुटलं, तरी ते खातात. असे मेडिकल कंडिशन्स आहेत म्हणजे. तर त्यामुळे स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी तुमच्याकडे काय असेल उपाय? अनेक उपाय असू शकतात. मुळामध्ये आवडणारं काम करणे, एखाद्याला गाणं म्हणायला आवडत असेल, अगदी बाथरूम सिंगिंग त्याचं चालेल. लोकांसाठी नाही, स्वतःसाठी त्याचा स्ट्रेस रिलीज होतो. कोणाला टेबल टेनिस खेळायचं असेल, म्हणजे खेळ आहे, कला कुठली आहे, कुठलीही गोष्ट ज्यात तुम्हाला आनंद मिळतो, जे तुम्हाला स्ट्रेस बस्टर म्हणून काम करेल. तर आणि मेडिटेशन वगैरे आहे. आता मेडिटेशन तुम्ही कुठल्याही अनेक प्रकारचे आहेत जगामध्ये. कुठलंही तुम्हाला जे झेपतं, जमतं ते तुम्ही करा. तरी देखील खूप फायदा होईल. क्या बात है. सर आम्ही व्यावसायिक मंडळी ना कुठल्याही उपक्रमात सहभागी व्हायच्या आधी ना, त्या समोरच्या व्यक्तीला केस स्टडी विचारतो. कोणामध्ये बदल झाला बाबा? तर तुमच्या इतक्या प्रदीर्घ अनुभवामध्ये सर अशी काही मंडळी असतील, जे आपला हा जो रूटीन आहे तो फॉलो केल्याच्या नंतर त्यांच्या डिसिजन मेकिंगमध्ये बदल झाला असेल, त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी क्षमता वाढली असेल, तर अशी काही मंडळी आहेत ज्यांनी तुम्हाला त्यांच्या रूटीनमध्ये परिवर्तन घडून एक चांगलं आयुष्याच्या मार्गाला लागले, असे काही तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल? एक उदाहरण तुम्हाला सांगेन मी तुम्हाला हे माहिती असेल सी.आर. पाटील. सी.आर. पाटील जे आता केंद्रीय मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. सुरत जेव्हा आता नवसारीचे खासदार त्यांनी YouTubeवर ऐकून जसं आम्ही त्यांना एकलव्य कॅटेगरी म्हणतो. आता एक मॅडम भेटल्या होत्या एकलव्य कॅटेगरीतल्या. त्यांचं 20-22 किलो कमी झाले. तसं सी.आर. पाटलांचं 14 किलो कमी झालं. मग त्यांनी मला सुरतला बोलावलं, लेक्चर वगैरे झाले सगळं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा ते लोकसभेला उभे राहिले, तर ते हायेस्ट मार्जिनने निवडून आले. म्हणजे प्रीतम मुंडे आल्या त्या पोटनिवडणुकीमध्ये आल्या मला. पण हे रेग्युलर इलेक्शनमध्ये हायेस्ट मार्जिनमध्ये निवडून आले. आणि मी त्यांना विचारलं, की याचं काय तुम्ही सक्सेस कसं काय? ते म्हणाले, "या सक्सेसचं एकच कारण आहे," म्हणाले, की "मी लोकांकडे गेलो, की मी कधीही मतं मागत नाही. मी लोकांना तुमची लाईफस्टाईल सांगतो." म्हणजे हे एका केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. आता लक्षात घ्या, की तुम्ही जेव्हा 2 वेळा जेवता, 2 वेळा जेवता तेव्हा तुमचा उत्साह वाढतो. कारण तुम्ही जेव्हा खात राहता, तेव्हा तुमचं शरीर कायम पचवण्याच्याच मोडमध्ये असतं. तुमच्या इंटेस्टाईन सिस्टमलाच ब्लड सप्लाय वाढतो, मेंदूचा कमी होतो. उपाशी माणसा इतका फोकस्ड माणूस कोणी नसतो दुसरा. म्हणून पूर्वीच्या काळी राजे-राजवाडे युद्धावर जाताना सैनिकांना 2 दिवस उपाशी ठेवायचे. शिकार कोण करेल? सिंह शिकार केव्हा करतो? त्याच्या पोटात काही नसलं तरच करतो. तुम्ही पहा जंगलामध्ये वाघाने शिकार केल्यानंतर तो 8 दिवस गुपचूप थांबतो कुठेतरी. त्याच्या बाजूने हरीण गेलं तरी तो बघत नाही. कारण त्याला भूकच नसते ना. त्यामुळे तुमचा उत्साह वाढतो. दुसरीकडे तुमचा वेळ वाचतो. वेळ वाचतो. मला आठवतंय की एक मंत्री महाराष्ट्रातले सगळेजण बसलेले असताना ते समोर आता मंत्री महोदय येणार म्हणजे काजू, बदाम आता ते बाकीचे लोकं खातात ते भाग वेगळा. पण त्यांच्यासाठी म्हणून आणलेले असतात. पण ते माझे फॉलोअर आहेत. त्यामुळे ते व्ही-सी झाली. त्याच्यानंतर मी म्हटलं, "बघा ते खाणार नाहीत" म्हटलं. त्यांच्यासमोर आहे. आणि ते तासाभराच्या व्हिडिओत त्यांनी तिथे हात पण नाही नेला तिकडे. तर हे कशा म्हणजे हे सगळ्या अशा प्रकारचे अनेक लोक आहेत आणि तुम्ही जेव्हा 2 वेळा जेवता, तेव्हा तुमचा उत्साह वाढतो, एफिशियन्सी वाढते आणि तुम्हाला वेळ जास्त मिळतो. तुम्ही जर 5 वेळा खात असाल, तर प्रत्येकाला 20 मिनिटं घातले तुमचे 100 मिनिटं जातात. 2 वेळा खाल्लं तर 40 मिनिटात काम होतं. ते 60 मिनिटं एक्स्ट्रा मिळतात आणि उद्योगामध्ये एकेका मिनिटाची किंमत आहे तुम्हाला. त्याच्यामुळे अशा केस स्टडीज पुष्कळ आहेत. अनेक लोकांचे आयुष्य बदलले. एक डॉक्टर आमचे डॉक्टर तळेकर म्हणून आहेत जुनागडला व्हेटरनरी कॉलेजमध्ये सर्जन आहेत. आता त्यांची बदली इकडे नवसारीला झाली.
त्यांचं 15 महिन्यामध्ये 59 किलो वजन कमी झालं. आता 59 किलो वजन कमी झालं म्हणजे मोठ्या तळेकरांमधून छोटा तळेकर निघून गेला. जो माणूस चालू शकत नव्हता 100 मीटर मांड्या घासल्या की पायातून रक्त येत होतं, तो 10 किलोमीटर पळायला लागला. आयुष्य बदलून गेलं. आता इथे आमचे सुनील महाजन बसले. जरा उभं राहा सुनील. सुनीलनी सुनील किती दिवस लागोपाठ 60 की किती? 60 दिवस रोज हाफ मॅरेथॉन पळालेला माणूस आहे. आणि प्रकाश कुठे? प्रकाश चव्हाण हा 152 वेळा हाफ मॅरेथॉन पाहिला. आणि या प्रकाशची अवस्था काही वर्षापूर्वी किती 1 किलोमीटर चालण्याची कॅपॅसिटी नव्हती असा माणूस. आमची नम्रता बसली इथे. आजी, आम्ही त्याला पळणारी आजी म्हणतो. नम्रताने मला वाटतं किती 40-42 झाल्या हाफ मॅरेथॉन. आणि नम्रताने ती भावाला किडनी दिली. ती किडनी देता यावी म्हणून तिने वेट लॉस केला होता. या हे सगळं आयुष्य बदलून टाकणारे अनुभव आहेत सगळे. म्हणजे लोक आयुष्य बदलून जातं. अशा अनेक केस स्टडीज आहेत. याचं एक 1000 पानाचं पुस्तक मी आता या एंडला छापणार आहे नोव्हेंबरमध्ये. सर, आपण असं म्हणतो की दिवसातनं 2दा आहार केला पाहिजे. आम्ही उद्योजक मंडळी ना कामाच्या निमित्ताने आउट स्टेशन ट्रॅव्हल करत असतो आणि त्या आउट स्टेशन ट्रॅव्हलमध्ये ना आपला घरातलं जेवण तिथे मिळत नाही. आपल्या आवडीचं किंवा निवडीचं जेवण तिथे मिळत नाही. मग अशा लाँग डेज जर्नीमध्ये कशा पद्धतीचा आहार आम्ही उद्योजकांनी प्रवासात असताना घेतला पाहिजे? चांगला प्रश्न आहे. आता तुम्ही उद्योजक आहात, पण अनेक आता सेल्सवाले लोक असतात. त्यांना खूप प्रवास करावा लागतो. मार्केटिंगमधले वगैरे असतात लोक, त्यांनाही करावा लागतो. आता मी तुमचं काम एवढं सोपं केलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलंय, की जेवणाच्या सुरुवातीला 4 बदाम 4 अक्रोड किंवा मुठभर शेंगदाणे भिजवून खायचे. दुसरं काकडी टोमॅटो सांगितलंय. तिसरं मोड आलेलं कडधान्य किंवा 2 उकडलेली अंडी. हे तिन्ही पदार्थ यातले 2 तर तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता. बदाम अक्रोड आणि काकडी टोमॅटोला काय लागतं? आणि अंडे कुठे मिळतात? बॉइल्ड. कुठल्या हॉटेल असं कुठलंच हॉटेल नाही ज्यात मोड आलेलं कडधान्य किंवा हे मिळत नाही. हे 3 खाल्ल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या कडेला एखादं इडलीचं दुकान दिसलं, इडल्या खा. असा काहीच प्रॉब्लेम नाही ना, की अमुक खायचं आणि तमुक असं काहीच नाहीये. हे 3 खा फक्त, हे महत्त्वाचं आहे. हे पहिले 3 खा, मग हवं ते खा. त्याच्यामुळे उद्योजक असा कोणी आता तुम्ही कारने जात असाल, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? 1 दिवस जाणार असाल, तर आपला डबा घेऊन जा बरोबर. 2 दिवस जाणार असाल, तर हे निदान पहिले 3 पदार्थ घेऊन जा. बाकीचे मिळेल ते खा. थोडक्यात कसं आहे, की आपला जर असा विचार असेल, की मला हे करायचं आहे, तर आपल्या डोक्यात सोल्युशन्स येणार आहे. आपल्या डोक्यात आपला असा विचार, की हे कसं करणार, तर आपल्या डोक्यात प्रॉब्लेमच येणार आहेत. म्हणजे कोणी चांगलं म्हटलंय, की इफ यू आर नॉट पार्ट ऑफ द सोल्युशन, यू आर अ प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही सोल्युशनचा भाग व्हायला पाहिजे. तर आपोआप तुम्हाला मार्ग सापडतात. आणि अवघड नाहीये करायला. आणि पिझ्झाही खाता येतो, जे हवं ते खा. हे 3 पदार्थ सोपे आहेत, कुठेही खाता येतात. सर, वजन कमी करायचं म्हटलं ना, की अनेक मिथक आहेत, की सलाडच खाल्ले पाहिजे, स्प्राउट्सच खाल्ले पाहिजे किंवा दिवसातनं 5 वेळा खा, 7 वेळा खा, 2-2 इंटरव्हलने खा. आपण आपल्या आचार पद्धतीमध्ये सांगतोय, की दिवसातनं 2दा का? तर ह्या गोष्टी ऐकून आम्ही खूप कन्फ्यूज होतो सर. तर इतर जी मिथकं आहेत, ज्याच्यामुळे ही 2 दिवसातनं 2 दिवसाचे आहार पद्धत हे जर फॉलो नाही करत आहेत आणि ते इतर गोष्टी फॉलो करतायत, त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतायत? आता पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, की समजा एखाद्या एखाद्या गोष्टी कोणीतरी YouTubeवर माझं लेक्चर फॉलो करून केलं काहीतरी समजा आणि त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला, तर तो मला येऊन विचारू शकतो. कारण मी अवेलेबल आहे. कदाचित तुम्हाला काही लोकांना ₹2,00,000 दिल्याशिवाय तुम्हाला भेटता येणार नाही. तो भाग वेगळा. मी पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि मी लोकांना आन्सरेबल आहे. मी जे काही सांगतो ते सायंटिफिक सांगतो, की यासाठी की इन्शुलिन वारंवार खाल्लं की इन्शुलिन जास्त तयार होतं आणि इन्शुलिन लेव्हल वाढते. हे टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं आहे. विल्यम्स टेक्स्टबुक ऑफ एंडोक्रिनॉलॉजी, जे विल्यम्सने डायबेटॉलॉजीसाठी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात त्याने 20% कॅलरीज ब्रेकफास्टला दिल्या, 20% लंचला दिल्या, 20% डिनरला दिल्या आणि त्याने अभ्यास केला. लक्षात आलं, की कॅलरीज कमी दिल्या किंवा जास्त केल्या, इन्शुलिन तेवढंच तयार झालं. हे कोणी सांगितलं? डॉक्टर विल्यमने. मी नाही सांगितलं. मग प्रयोग केले. आम्ही जेव्हा 16-18 व्हॉलंटिअर्सवर प्रयोग केला, की X, 2X आणि 3X क्वांटिटी फूड खाऊन इन्शुलिन सिक्रेशन बघितलं. लक्षात आलं लिनिअर रिलेशन नाही आहे. बरं, हे झालं. व्यवहारामध्ये काय? ज्या लोकांनी 4 वेळा खाल्लं त्यांचं फास्टिंग इन्शुलिन लेव्हल वाढली. त्यांनी 2 वेळा खाल्लं ते कमी झालं. म्हणजे तिन्ही बाजूने हे प्रूव्ह झालं. त्याच्यामुळे कसं आहे, की कोण काय म्हणतंय? माझं म्हणणं काय आहे, की कोण काय सांगतंय याच्यापेक्षा त्या सांगणाऱ्या व्यक्तीचं क्रेडेन्शियल काय?
तो डॉक्टर आहे का? आता अनेक एक मध्ये व्हिडिओ आला होता, की अमुक अमुक माणूस 40व्या वर्षी मेला, अमुक 52व्या वर्षी मेला. ते येतच फिरतं ते खूप. त्यामुळे व्यायाम-बियाम करायच्या भानगडीत पडू नका. आणि लोकांना आवडतं. लोकांना कोणी सांगितलं गोड एकाने सांगितलं आलू पराठा खाऊन तुमचा डायबिटीज जाईल. लोकं खुश. लोकांना आलू पराठे खायचे. आता तो जो माणूस सांगणार आहे, तो माणूस आहे एक्सेल शिकवायचा पूर्वी. त्याच्या लक्षात आलं, की ह्या वेट लॉसमध्ये भरपूर पैसे आहेत आणि वेडे लोकं खूप आहेत. कारण लोकांना शॉर्टकट पाहिजे. लोकांना स्वतःला काही करायचं नाही आहे. लोकांना वाटतं, की मला काहीतरी खायला सांगा आणि वजन कमी करा. अरे न खाऊन कमी होणार. खाऊन काय कमी होणार? त्यामुळे खूप एक्सप्लॉयटेशन आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, की डायबिटीज आणि वेट लॉसमध्ये मला तुम्हाला एकदाच फसवायची गरज आहे. वारंवार फसवायची गरज नाही. कारण 15% लोकं जर प्री डायबेटिक आहे, 11.5% लोकं डायबेटिक आहेत आणि 1/3 लोकं जर लठ्ठ आहेत. तुम्ही एकदा माझ्याकडे या, एकदा तुम्हाला फसवतो मी गोड बोलून. मला ₹10,000 द्या. नंतर आलात का नाही आलात फरक पडत नाही. मला 7 पिढ्या माझ्या घरात कोणाला काही कमवायची गरज नाही. त्यामुळे लोकांना पाहिजे शॉर्टकट आणि तसे देणारे लोकं आहेत. त्याच्यामुळे हे सगळं एक्सप्लॉयटेटिव्ह बिझनेस चालतो. माझं म्हणणं एवढंच आहे, की स्वतःचा अनुभव त्याच्यावर विश्वास ठेवा आणि अनुभव येण्यासाठी प्रयोग करावा लागतो. अनुभव आपोआप पुस्तकं वाचून, लेक्चर ऐकून, मुलाखत ऐकून येत नाही. मग मी काय विश्वास ठेवला जिचकारावर? मी नाही ठेवला विश्वास. मी करून पाहिलं 3 महिने. माझा कमी झाला म्हणून मी विश्वास ठेवला आणि म्हणून तुम्हाला सांगतोय. माझं म्हणणं माझ्यावर विश्वास ठेवायची गरजच नाही आहे. तुम्ही हे मी सांगतो ते करा ना. आज तुमचे 4 गोष्टी मोजा. वजन मोजा, पोटाचा घेर मोजा, HbA1c मोजा, इन्शुलिन मोजा. 3 महिने करा मी सांगतो ते. विश्वास ठेवायची गरज नाही. करा. 3 महिन्यांनी परत मोजा. खरंच कमी झालं, तर स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि करा लाईफस्टाईल. मग कोण जगामध्ये काही का सांगेना, काय फरक पडतो? कुठली हिरोईन झिरो फिगर झाली, तुम्हाला काय उपयोग आहे? तुमच्या बायकोचं व्हायला पाहिजे कमी किंवा तुमच्या नवऱ्याचं व्हायला पाहिजे कमी ना. त्याच्यामुळे त्या भानगडीत पडू नका. जगात असे खूप लोक आहेत काय काय सांगणार आणि अशा सांगणाऱ्यांचे इंटरव्ह्यूज तुम्ही बघा. तुमच्या लक्षात येईल की याच्यात काही फार तथ्य नाही आहे. सायंटिफिक गोष्ट ही सायंटिफिकच असते शेवटी. सर काही जणांना आणि दुसरी गोष्ट की सांगणाऱ्याचा हेतू काय ते बघा. म्हणजे सांगणारा तुम्हाला असं म्हणतो नंतर की माझ्याकडे या नंतर. मग माझ्याकडचं काहीतरी औषध आहे ते विकत घ्या. माझ्याकडे काहीतरी मशीन आहे ते विकत घ्या. असं म्हणत असेल तर थोडंसं ते पिंच ऑफ सॉल्टनी घ्यायला पाहिजे. सांगणारा माणूस म्हणतोय विश्वासही ठेवू नका माझ्यावर. पैसे तर देऊच नका प्रश्न नाही. पण विश्वास पण ठेवू नका. अजून काय पाहिजे तुम्हाला? करून पहा. तुम्ही करूनच पाहायला तयार नाही तर कसं होणार? घोड्याला पाण्यापाशी नेलं, पाणी घोड्याने प्यायचं आहे. सर माणूस हा सवयीचा गुलाम आहे आणि ज्या ज्या सवयी त्याला असतात त्या सवयीच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडणं हे त्याच्यासाठी कठीण असतं. तुमचा उपक्रम आहे सर जो आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हो. चालू होतोय असं असं माझ्या बघण्यात ऐकण्यामध्ये आलेलं आहे. ही मंडळी जेव्हा ती आपण असं म्हणतो की सवयी समोर गुलाम आहेत, त्यांना तुम्ही त्या 3 महिन्याच्या प्रवासातनं अशा काय गोष्टी त्यांच्याकडनं करून घेता? आणि मी असं पण बघितलंय की त्याचं एक सेलिब्रेशन असतं त्यानंतर. हो. सो अशा काय गोष्टी 3 महिन्यात केल्या जातात ज्याच्यामुळे ते सेलिब्रेशन एकदम जोरदार होतं? तर एक खूप चांगला विषय अमितने काढला, की आम्ही वेट लॉस चॅलेंज करत असतो. तर 7वा संपला. आता 1 फेब्रुवारी ते 1 मे 8वा चॅलेंज सुरू होणार आहे. ज्या लोकांना भाग घ्यायचा असेल, ते नक्की त्याच्यामध्ये भाग घ्या. काय लागतं त्यासाठी? HbA1c फास्टिंग इन्शुलिनच्या टेस्ट करायला लागतात. त्याशिवाय आम्ही कोणाला घेत नाही. आता मागच्या चॅलेंजचा अनुभव तुम्हाला सांगतो. 1076 लोकं त्याच्यामध्ये होते. जवळपास 3 टन वजन कमी झालं. म्हणजे ॲव्हरेज 3.47 किलो वजन कमी झालं. त्यानंतर पोटाचा घेर 3.14 सेंटीमीटर ॲव्हरेज कमी झाला. त्यानंतर HbA1c जवळपास म्हणजे 162 लोकं डायबिटिकचे प्री डायबिटिक झाले. 200 लोकं डायबिटिसचे नॉन डायबिटिक झाले. त्याच्या सक्सेस स्टोरी येतात सारख्या. म्हणजे 1000 लोकांपैकी जर 300 लोकं डायबिटीसमधून प्री डायबिटिक किंवा नॉन डायबिटिक झाले असतील 3 महिन्यात, अजून काय पाहिजे तुम्हाला? ज्यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आयुष्यभर औषधं खा. तर हे कसं होतं? हे कसं होतं? आता मला वाटतं कदाचित जयेशनी पण या पुस्तकामध्ये हॅबिट्सविषयी लिहिलं असेल, की हॅबिट मोडायच्या कशा? तर त्यांनी सांगितलं, की बा असं म्हणतात, मी जे काही वाचलंय, की सवयीला काहीतरी रिप्लेसमेंट द्यायला लागते. म्हणजे काहीतरी आता लोकांना सवय असते बघा, सकाळी चहा पिल्याशिवाय मोशनच येत नाही. असं लोकं. आता त्यांना असं वाटतं, की चहामुळे ती मोशन येते. पण त्यांना गरम पाणी दिलं तर तेच इफेक्ट येतो.
मग ते चहा वाईट असेल समजा त्यांच्यासाठी, तर तुम्ही गरम पाणी प्या. त्यांना काहीतरी रिप्लेसमेंट सवयीला देऊ शकतो आपण. आता ह्याच्यात काय होतं, की ते लोकं तेव्हा येतात. पहिली गोष्ट कसं असतं, मोटिव्हेटेड असतात आणि लोकांना काय असं आयुष्यभराची कमिटमेंट करायची नसते. लोकांना 90 दिवसच आहे ना, निभावून नेऊ आपण. होईल 90 दिवस. मग त्यांना रोज सकाळी उठल्या-उठल्या एक मोटिव्हेशनल मेसेज येतो. काय? की आपण असं करू. म्हणजे काय-काय इंग्लिश बरेचसे कोटेशन असतात, की आपलं जग जिंकायचं आहे. मी काही 3 महिन्यांनी मी असं दिसणार आहे, कटरीना कैफसारखं दिसणार आहे. समथिंग लाइक दॅट. जे जे तुम्हाला मोटिव्हेट करा, असे मोटिव्हेशनल कोट. त्यानंतर काय असतं, की काय खायचं? खूप लोकांना आता मी सोपं केलंय खूप. लोकांना कॉम्प्लिकेट करायचं असतं. मग लोकं म्हणतात, "अर्धी पोळी खाऊ का? अमुकच खाऊ का?" अरे तुला साधं सोपं सांगितलं, की 3 गोष्टी खा आणि मग हवं ते खा. ते त्याला मला काहीतरी पर्सनलाइज सांगा. मग काय असं रेसिपी असतात, की तुम्ही व्हेजिटेरियन असाल, नॉन व्हेजिटेरियन असाल, तर तुम्ही असं असे पदार्थ बनवा आणि खा. मग त्यात लोकांना मजा येते, की उद्या हे बनवायचं तर मग आज त्या वस्तू विकत आणायच्या. ते एक सेलिब्रेशन असतं ना, की उद्या काय खायचं? मग ती थाळी त्यांना टाकायची असते ग्रुपवर. त्या थाळीचा फोटो टाकायचा असतो. मग आमचे ॲडमिन फार आता कीर्ती बसली इथे. आमचे ॲडमिन फार बारीक लक्ष देऊन असतात, की तुझ्या ह्याच्यामध्ये काकडी कमी आहे. मग त्याला लक्ष अरे आपल्याकडे लक्ष कोण असतं? म्हणजे हे जे असतं ना, की नाहीतर मी माझं करतोय, पण लक्ष आहे माझ्याकडे किंवा काकडी कमी, मग तो रात्री जेवणामध्ये 2 काकड्या घालतो. मग ती सांगते, "एवढ्या काकड्या खाऊ नका." सांगायचा उद्देश काय, की प्रत्येक क्लोज मॉनिटरिंग असतं. मग ते दोन्ही वेळा थाळी टाकायची. मग एक्सरसाइज केली की नाही, मग आम्ही सांगतो Strava ॲप डाउनलोड करा किंवा Google Fit असेल तर ते. त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा रोज. आणि हे टाकल्यानंतर मग ते बघतात, "अरे आज कमी झालं तुझं 4च किलोमीटर का झालं? आम्ही 4.5 सांगितलं होतं." मग कोणी म्हणे, "माझे गुडघे दुखतात." कोण काहीतरी सांग म्हणजे पण काय यू आर आन्सरेबल टू समबडी. हे कसं असतं तुम्हाला कायम लक्ष असतं तुमच्याकडे. मग हे झालं रेसिपी, मग ते स्क्रीनशॉट, मग काही दर आठवड्याला गमतीशीर स्पर्धा असतात. एक स्पर्धा होती, की फुगे किती तुम्ही फुगवू शकता. मग ते आणि ते व्हिडिओ करायचा आणि आम्हाला पाठवायचा. ते एका पायावर किती वेळ उभं राहता. आणि कसं आमच्याकडे केळकर म्हणून एक आहे, श्रीरंग केळकर. हे त्यांच्या डोक्यात भन्नाट आयडिया असतात. तर ते आमचे वीकली ॲक्टिव्हिटीचे ते सगळे प्रणेते असतात. ते सांगतात काय-काय करायचं. तर मग त्याच्यातून आम्ही मग विनर्स काढतो, आठवड्याचे विनर्स. मग कधी क्विज असतं. मग त्या क्विजमध्ये तुम्हाला दीक्षित लाईफस्टाईल किती समजली आहे? त्याचे काही प्रश्न असतात. दर रविवारी आम्ही गेस्टचं लेक्चर ठेवतो. मग त्या लेक्चरमध्ये डॉक्टर नंदू मुलमुले, आता तुम्ही बऱ्याच जण नाव ऐकलं असेल. खूप छान बोलतात. सायकियाट्रिस्ट माझे मित्र आहेत चांगले. त्यांनी एक निर्धार कसा टिकवायचा याच्यावर एक लेक्चर घेतलं होतं. किंवा सुख म्हणजे काय? याच्यावर घेतलं होतं. एक आमचे मॅरेथॉन रनर आहेत, आयर्नमॅन आहेत. डॉक्टरच आहेत लासलगावचे. त्यांनी व्यायामाचं महत्त्व आणि कसा व्यायाम करायचा ते सांगितलं होतं. डाएटवर आमचे डॉक्टर मिलिंद धामणकर म्हणून आहे, ज्यांचं एक आरोग्यदाय आहारमध्ये तुम्ही बघितलं असेल पुस्तक, त्यात त्यांचं लिखाण आहे. त्यांनी भाज्यांचं महत्त्व, म्हणजे या सगळ्या गोष्टी. तर असे वेगळे एकाने आमचे डॉक्टर संजय देशपांडे नागपूरचे त्यांनी सेक्सॉलॉजीबद्दल, की डायबिटीसचा का डायबिटीसमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं आणि सेक्शुअल लाईफ जर डिस्टर्ब झालं एखाद्या माणसाचं, तर ते घर पूर्ण डिस्टर्ब होतं. मग त्या संदर्भात डायबिटीज कंट्रोल कसा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर एक लेक्चर. तर असे एक्सपर्ट लेक्चर असतात. मग ते लेक्चर झालं, की आमच्या कुठेतरी त्याच्यासाठी क्विज तयार करतात 4 प्रश्न. मग कोणी उत्तर दिले, किती वेळात दिले ते बघतो. आणि दर महिन्याला आम्ही त्यांना सांगतो पोटाचा घेर मोजा, वजन मोजा. आता जिथे जे आमचे डायबिटीज रिव्हर्सल सेंटर्स आहेत, नागपूरला आहे, पुण्याला आहे, नाशिकला आहे. इथे आमचं भिवंडीला एक सेंटर चालतं, ठाण्याला आहे. इथे आम्ही सांगतो, की तुम्ही काय करा त्या सेंटरला जा. म्हणजे आम्ही व्यवस्थित तुमचं वजन आणि पोटाचा घेर मोजून तुम्हाला देऊ. मग HbA1c दर महिन्याला करा डायबिटीजच्या लोकांना. बाकीच्या लोकांना 3 महिन्यांनी करायला सांगतो. मग काय होतं सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे सगळं. मग काय होतं हे सगळं झाल्यानंतर मग लोकं त्यांचे प्रश्न विचारतात. मग असा एकही प्रश्न असत नाही, की जो 24 तासात उत्तर दिलं गेलं नाही. आमच्या ॲडमिनची ती कमिटमेंट असते, की त्यांनी हे करायचं. आता काय झालं, की अनेक वेळा असं होतं, की 3-4 हजार लोकं येतात. हे कॅम्पेन फुकट आहे. 3-4 हजार लोकं येतात. शेवटी फक्त हजारात उरतात. कारण त्यांना काय बांधिलकी काहीच नसते. एकदा टेस्ट केलं की झालं. मग यावर्षी आम्ही काय केलं, आम्ही म्हटलं असं नाही. ट्रस्टला ₹2000 डोनेशन द्या. म्हणजे आम्ही आणखीन सेंटर वाढवू, आणखीन काम करू. ते काय आमच्या कोणाच्या घरात पैसे जात नाहीत. तर मला असं वाटलं आता ₹2000 लावल्यानंतर लोकं म्हणतील हे फुकट आहे, फुकट होतं आम्हाला. पण आश्चर्याची गोष्ट, आधीपेक्षा चांगला रिस्पॉन्स आहे. कदाचित लोकांना असं वाटतं की अकाउंटेबल असायला पाहिजे. तर हे सगळं घडतं. मग त्याचा क्लोजिंग सेरेमनी असतो एक मोठा. मग सगळ्या लोकांना बोलवतो. मग त्यांचे सत्कार. खूप छान होतं. म्हणजे त्याच्यात इतकी मजा येते या सगळ्या गोष्टींची, की लोकांना एक उत्साह वाटतो. आता असं पण होतं, की हे 3 महिने झाल्यानंतर आता सवय लागायला पाहिजे अशी अपेक्षा असते आपली. बऱ्याच लोकांना लागते. काही लोकं थोडे डेव्हिएट होतात. काही लोकं एवढे हुशार असतात,
की ते म्हणतात माझं HbA1c 8 होतं. 3 महिने केलं ते 5.2 झालं. मी नॉन डायबेटिक झालो. मला गोळ्या नव्हत्याच. मग आता काय थोडंसं गोड खातो. 1.5 महिन्याने बघितलं 6.5 झालं. म्हणतात आता परत बंद करतो. ही एम्पॉवरमेंट आहे ना. मला कळलं, की मी काय केल्याने माझं HbA1c वाढतं, काय केल्याने कमी होतं. डॉक्टरकडे जाऊन शिव्या खायची गरज नाही. माझं मला कळलेलं आहे. ही एम्पॉवरमेंट आहे. हे अशा पद्धतीने हे घडतं आणि त्यामुळे चॅलेंजमध्ये लोकांना तो उत्साह खूप असतो आणि मग ते काही लोकं पुन्हा-पुन्हा चॅलेंजमध्ये येतात आणि चॅलेंजमधल्या सक्सेस स्टोरीज खूप इंटरेस्टिंग. म्हणजे चॅलेंजमध्ये 3 महिन्यामध्ये 24-24 किलो वजनं कमी झाली लोकांची. 17-17 सेंटीमीटर पोट कमी झालेलं आहे. आणि HbA1c 5-5, 6-6 पॉईंटनी कमी झालेले लोक आहेत. ज्यांचं 12 होतं ते 6 वर आलेली अशी उदाहरणं आहेत. आणि हे सगळं डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असं नुसतं सांगण्यासाठी नाही आहे. हे सगळं डॉक्युमेंटेड आहे, प्रूफ सहित आहे. सर तुम्ही सांगताय की 3 महिन्यानंतर त्यांचा बिफोर आफ्टर तुम्ही त्यांना दाखवत असाल. बरोबर. एवढे टर्न कमी झालेत, एवढा घेर कमी झालाय. बिझनेस जत्राचे मित्रमंडळी सर, हे हे तुम्ही जे सगळं सांगताय ना, ह्याच्यातनं काहीतरी त्यांना सुरुवात करायची आहे. म्हणजे तुमच्यापैकी बरीचशी अशी मंडळी असतील ज्यांना सरांचा जो उपक्रम चालू होतोय फेब्रुवारी पहिल्या 1 आठवड्यापासून फेब्रुवारीपासून. 1 फेब्रुवारीपासून त्याच्याबद्दलची काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आपलं काउंटर आहे बाहेर दीक्षित लाईफस्टाईलचं. तिकडे तुम्ही त्यांच्या प्रतिनिधींना ह्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकता. पण अशी कुठली गोष्ट एक ज्याची सुरुवात आम्ही सर उद्या सकाळपासून करू, ज्याची मनामध्ये आजच्या सेशनची पुन्हा पुन्हा उजळणी होईल आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये, मी असं म्हणतो 2 किंवा 3 महिन्यामध्ये आमचा पण बिफोर आफ्टर आम्हाला आरशामध्ये आणि आमच्या मनामध्ये अनुभवता येईल. जसं मी सांगितलं, की सुरुवातीला पहिली गोष्ट जी करायची आहे ती स्वतःचं असेसमेंट करायचं आहे. बिफोर आणि त्या 4 गोष्टी करायच्या आहेत. पोटाचा घेर, वजन, HbA1c, फास्टिंग, इन्शुलिन या गोष्टी करा. आणि काय करा ही लाईफस्टाईल फॉलो करा. 2च गोष्टी करा. बाकी काही करायची गरज नाही. आणि 3 महिन्यांनी बघा. तुम्हाला कोणीही काहीही कन्व्हिन्स करायची गरज नाही. तुम्ही स्वतः कन्व्हिन्स व्हाल याची मला 100% खात्री आहे. कारण हे सायन्स आहे. हे काही श्रद्धेचा विषय नाही आहे, की माझ्यावर श्रद्धा असली तर फायदा होईल असं काही नाही आहे. श्रद्धा ठेवू नका, पण करा. तुम्हाला फायदा होईल. एवढं केलं तरी पुष्कळ आहे मला वाटतं आणि उद्योजकांना नक्की करायला हरकत नाही. बरं, एक गोष्ट सांगायची राहिली. आणि लाईफस्टाईल कोणी करायची नाही ते पण महत्त्वाचं आहे. त्यातलं पहिलं म्हणजे 18 वर्षाखालची मुलं, त्यांना याची गरज नाही. पण परिस्थिती काय आहे सगळीकडे? ठाणा, मुंबई, आता मी पुण्यात फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड, पाठमोरं चालत असतील मुलगी आणि आई सेम ड्रेस घालून तर कळत नाही मुलगी कोण, आई कोण. मुलगी 17 वर्षाची आहे, वजन 85 किलो, आईचं वजन 80 किलो. अशी आज परिस्थिती आहे. चाइल्डहूड ओबेसिटी सीरियस प्रॉब्लेम आहे. मग या मुलांसाठी काय पेडियाट्रिशियनशी बोललो मी. म्हटलं यांनी किती वेळा खायला पाहिजे? त्या सगळ्यांचं एकमत झालं की 4 वेळा खाल्लं तरी पुरतं. मग आम्ही यांच्यासाठी कॅम्पेन चालू केलं. ठाण्यात पण आम्ही काही ठिकाणी लेक्चर शाळांमध्ये घेतले. 8वी ते 12वीच्या मुलांसाठी. 4 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट काय आहे की जास्तीत जास्त 4 वेळा खा. मध्ये-मध्ये चरू नका. दुसरं सांगतो गोड कमी करा. कल्चरली आपण गोड आणि सेलिब्रेशन जोडलेलं आहे. जे अतिशय चुकीचं आहे. आपण इतके गोड खाणारे लोक कधीही नव्हतो. राजाला मुलगा झाल्यानंतर हत्तीवर साखर वाटणारे आपण लोक होतो. इतकी साखर दुर्मिळ होती, आता साखर रेशनवर मिळते. तर गोड कमी खा. तिसरी गोष्ट कोल्ड्रिंकला हात लावू नका. आता मी 4 लोकं बोलवले. त्यांना एका वाटीमध्ये 55 ग्रॅम साखर दिली आणि चमचा दिला. म्हटलं खा. कोण खाईल का इथे बसलेला कोणी? मूर्खपणा कोण खाईल? पण या 4 लोकांपैकी एकाला स्प्राईट दिलं, एकाला मिरिंडा दिलं, एकाला पेप्सी दिलं, एकाला कोका कोला दिलं. प्याल की नाही 10 मिनिटात? 500 ml आरामात प्याल. तेवढाच मूर्खपणा आहे. कारण 100 मिलीलिटर कोल्ड्रिंकला 11 ग्रॅम साखर आहे. आणि तुम्ही 10 मिनिटामध्ये 55 ग्रॅम साखर खाता. बरं कुठल्या लहान मुलाला कोल्ड्रिंक पहिल्यांदा पिल्यावर आवडतं सांगा बरं? एकाही मुलाला आवडलेलं बघितलं नाही मी. त्या डोळ्यातून पाणी येतं, त्याला गॅस, त्याला आवडत नाही. कसं आवडतं मग? त्याला कारणीभूत मायबाप, विशेषतः बाप लोकं. कारण या बाप लोकांनी शनिवारी त्यांच्या कामासाठी कोल्ड्रिंक आणलेलं असतं. आणि त्या 8वीतलं पोरगं हुशार असतं. ते दुसरीकडे बोट दाखवतं, "बाबा ते पाहिजे." बाबा म्हणतो, "ते मोठ्याचं औषध आहे. तू हे पी" म्हणतो. मग कोल्ड्रिंकला हात लावू नका आणि मोबाईलवर फुटबॉल खेळणं बंद करा आणि ग्राउंडवर जाऊन तासभर खेळा. हे 18 वर्षाखालची पोरं. दुसरी कॅटेगरी गरोदर आणि स्तनदा माता जे अंगावर 5-7 मुलं. जोपर्यंत बच्चू 9 महिन्याचं होत नाही तोपर्यंत नाही करायचं. आणि तिसरं टाइप 1 डायबिटीसचे लोकं. त्यांच्या शरीरात इन्शुलिन तयारच होत नाही. त्यामुळे लाईफस्टाईलचा फायदा होणार नाही. सुदैवाने हे लोकं डायबिटीसमध्ये 3-4% असतात. तर या 3 लोकांनी करायचं नाही. आणि टाइप 2 डायबिटीसचे लोकं ज्यांनी हात वर केले ते उत्साहाच्या भरात उद्या करायला जातील. त्यांना पण माझी अशी सूचना आहे, की माझ्या कोऑर्डिनेटर्सचा सल्ला घेतल्याशिवाय मनाने अडम-धडम करू नका.
उत्साह खूप असतो टाईप 2 डायबिटीसला. काही व्हॉट्सअप पोस्ट आली की दुसऱ्या दिवशी सुरू करतात. कोणी सांगितलं कारल्याचा रस करा, परातीत ठेवा, त्याच्यात पाय बुडवून बसा आणि तोंडात कडू चव आली की डायबिटीस गेला. ठाण्यातून कारले गायब. सगळे बसले पाय बुडवून. तर तुम्ही 3 वेळा औषध घेत असाल, माझं ऐकून 2दा जेवला समजा. तर एकदा तुम्ही जेवलेच नाहीत आणि गोळी खाल्ली ग्रिमिप्राईड, तर ती शुगर कमी होईल. हातपाय थरथरतील, चक्कर येईल. टू व्हीलर चालवत असाल, कुठे ते धडपडाल, पडाल, मराल, त्याला डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही. त्यामुळे पूजा तिथे आहे टेबलवर. तिथे भेटा. आम्ही गाईड करू. मी सांगितल्याप्रमाणे तुमची औषधं बंद करेल. प्रोव्हायडेड तुम्ही हे प्रोटोकॉल फॉलो करा. मनाने करायला जाऊ नका. एवढंच सांगतो. मित्रांनो, आपलं भाग्य आहे की जगन्नाथ दीक्षित सर ऑल द वे पुण्यावरनं आपल्या सगळ्यांना आपल्या असे समोर बसून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं हे सांगण्यासाठी आलेत. एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवून दे दीक्षित सरांसाठी. सर, एकच गोष्ट मला वाटतं, पूजा या सगळ्या लोकांना आपल्या डायबिटीज रिव्हर्सल सेंटरचं पॅम्पलेट दिलंय का आपण? आपले पॅम्पलेट आहेत ना? मग सगळ्यांना जाताना तरी म्हणजे काय होईल, त्यांच्या घरात कोण डायबिटीज असेल त्याला पाठवतील. सर मी माझे बिझनेस क्षेत्राची मित्रमंडळी मला तिकडनं बोर्ड दाखवत आहेत, पण हे काही प्रश्न विचारल्याशिवाय आपलं सेशन आजचं संपू शकत नाही आणि आपण ते झटपट संपवूया विथ युअर परमिशन. सर, रॅपिड फायर सध्या खूप ट्रेंडिंग आहे. आपल्याला एक रॅपिड फायर चालेल का सगळ्यांना? हा, म्हणजे तो रॅपिड आहे म्हणजे तो लवकर संपेल असं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. सर, माझा पहिला प्रश्न असेल, साखर की मीठ जास्त धोकादायक आहे? साखर. ओके. सर, पोळी भाजी आणि पिझ्झा तुम्ही सांगता सगळं खावा, तरी पण पटकन निवडायचं असेल तर चवीला जाऊ की हेल्थला जाऊ? पोळी भाजी चांगलं. सर, आजपासून सुरू करतो, हा मित्र की शत्रू? नाही, आजपासून करतो तो मित्र, उद्या करतो तो शत्रू. टुमॉरो नेव्हर कम्स. सर, रात्रीची भूक लागते, खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे? 2 वेळा रात्री खाणार 11च्या असाल तर नंतर. रात्री खा. काही प्रॉब्लेम नाही. सर, वजन वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण काय? मोबाईल, प्लेट की मन? मन. सर, चीट डेची गरज आहे की नाहीये? हो की नाही? गरज नाही आहे. पण तुम्ही घेणार. सर, लग्न समारंभामध्ये एक हातामध्ये जडशी प्लेट घेतली जाते आणि तेवढंच जड त्याच्यामध्ये अन्न भरलं जातं. मग तशा वेळी जेव्हा आवर्जून खायला दिलं जातं तेव्हा खावं की न खावं? दिलं जात नाही, घेतलं जातं. बफेमध्ये कोण कोणाला आग्रह करतंय? तुम्हीच घेता तुमचं. आणि मी नेहमी म्हणतो, की माणसाचं चारित्र्य तुम्हाला ओळखायचं असेल, त्याची बफेची प्लेट बघा. म्हणजे किती डिसऑर्गनाइज असेल तर ते गुलाबजामवर पुरी, पुरीवर चटणी. असं की जसं शेवटचं जेवण आहे आयुष्यातलं. असे पुष्कळ लोक असतात. सर, आम्ही व्यावसायिक मंडळी ना खूप गोष्टींची काळजी घेतो. आम्ही आमच्या क्लायंटची काळजी घेतो, आम्ही आमच्या वेंडर्सची काळजी घेतो, आम्ही आम्हाला लोन दिलेल्या बँकेची काळजी घेतो, आम्हाला सल्ला दिलेल्या मित्राची काळजी घेतो. फक्त एका गोष्टीची काळजी घेत नाही, जी आपण स्वतःची. अगदी सर, बरोबर. तुमचं आता गेल्या 50-55 मिनिटामध्ये ज्या काही गोष्टी आम्ही ऐकतोय, ते जबरदस्त आहेत सर, जबरदस्त. आणि त्याच्यातनं मनावरती एक खोलवर परिणाम झालेला आहे आणि आम्ही सगळेजण त्या पद्धतीने आमची जीवन पद्धती फॉलो करण्याचं तुम्हाला आज वचन देतो. धन्यवाद. हां? धन्यवाद. खूप आणि छान. काय ते हात वर करतात. आपल्याला झटकन पटकन एकच प्रश्न घेता येईल. तुम्ही हात वरती करताय म्हणून आपण घेतोय. वेट लॉस बद्दल सगळे सांगतात, पण सरांनी वेट गेन बद्दल मला सांगावं आणि सगळ्यांना सांगावं. त्याबद्दल काहीच नाहीये. हा प्रश्न आउट ऑफ सिलेबस आहे. पण पण सांगतो गंमत. कसं आहे की वजन कमी असण्याची 2 कारणं असू शकतात. एक कारण म्हणजे काय की काहीतरी आजार आहे. कोणाला टीबी झालेला आहे किंवा काहीतरी एखादं हायपरथायरॉइडिझम आहे, की खातो पण वजन कमी होतं, डायबिटीज आहे. असं काही असेल तर तो आजाराचं डायग्नोज करा आणि ट्रीटमेंट करा, वजन वाढेल. पण अदरवाईज तुम्ही उत्साही आहात, तुम्हाला झोप लागत नाही सारखी, तुम्ही काम करू शकता, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला काही अडचण नाही आहे, तर वजन देन हा एक नंबर आहे, फक्त आकडा आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं कमी वजन असणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही काहीतरी खाऊन वजन वाढवायचा प्रयत्न करायची गरज नाही. हां,
आजार असेल तर तो बरा करा, ते ठीक आहे. पण बाकी अदरवाईज वजन कमी असणं हा काही आजार नाही. तुम्ही नशिबान आहात. लग्न झालंय का? ओके, मग लग्न होऊनही नाही वाढलं म्हणजे खरंच नशिबान आहात. मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये जेव्हा मी सरांना भेटायला गेलो तेव्हा सर, आपण पाहत आहात की सरांचा एक हात आणि एक पाय फ्रॅक्चरमध्ये आहे. तेव्हा मी फार आपुलकीने आणि काळजीने सरांना विचारलं की सर, शक्य आहे ना तुम्हाला येणं, म्हणजे तुमचा हात? सरांनी विचारलं, ही खरोखर माझ्याबद्दलची काळजी आहे की स्वतःची काळजी करताय? नाही म्हणजे कळसुबाईला आम्ही गेलो होतो. आमची कीर्ती तर नऊवारी साडी घालून चढली वर. तर सांगायचा उद्देश काय की आम्ही वर गेलो, मग खाली येताना आता शूज मुळे घसरलो, पडलो. पहिल्यांदा पडलो तर हाताला फ्रॅक्चर झालं. नंतर पडलो, पाय फ्रॅक्चर झाला. सुदैवाने पायाचे 2 जे हाडं असतात खालची, त्याच्यापैकी जे छोटं असतं, ज्याच्यावर जास्त वेट बेरिंग नसतं, ते असल्यामुळे मी चालत 3.5 तास खाली येऊ शकलो. ते आल्यानंतर मग ऑर्थोपेडिशियनला भेटल्यानंतर ते म्हणाले, "आपण 24 तास बघूया. शूज नाही आली तर प्लास्टर लावूया." दुसऱ्या दिवशी माझं पोलिसांसाठी लेक्चर होतं. ते लेक्चर मी 1.5 तास उभं राहून लेक्चर घेतलं. त्यानंतर जेवण केलं, प्लास्टर केलं, परत आलो. मग 14 तारखेला पनवेलला लेक्चर घेतलं. म्हणजे माझं कुठलंही काम अडलं नाही. सांगायचा उद्देश काय आहे, की हे सगळं इथे आहे. आणि तुमच्या जे काम असं आहे, की जे तुमचं पॅशन आहे, जे तुमचं मिशन आहे, त्यासाठी कुठेही बोललं तरी जायला काही प्रॉब्लेम नाही. आणि जोपर्यंत आता हे तर मला चालता येतच आहे. म्हणजे पायाला मला काही दुखत काहीच नाही आहे. फक्त ते प्लास्टर असल्यामुळे अनकम्फर्टेबल आहे. फक्त अँकल मूव्हमेंट नसल्यामुळे. त्यामुळे मला माहिती होतं, की मी येणार. खरं तर हे उद्या निघणार आहे. पण म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दाखवावं. खरं तर सरांचं सेशन आज दुपारी 2चं होतं, पण सरांना एक मॅन्डेटरी काम आलं आज दुपारी. त्याच्यामुळे सरांनी सांगितलं की मी 6 वाजता पोहोचतोय. सर पुण्यावरनं आपल्या सर्वांसाठी आज इथे उपस्थित झाले आहेत. मला असं वाटतं की जोरदार टाळ्या वाजवून सरांसाठी कृतज्ञता व्यक्त करूया. थँक्यू सो मच. ओव्हर टू एमओसी.